MSc Part 2 Paper 2 Unit 4 Transition and Rare Earth Metal in Organic Synthesis. Some introduction of a basic concept in that. First is a CH activation. The carbon hydrogen bond functionalization means CH functionalization is a type of a reaction in which the carbon hydrogen bond is cleaved and replaced with a carbon X bond, where X is a usually carbon, oxygen or nitrogen. Okay, कार्बन टाइप ऑफ बॉन्ड कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे तो काय होतो, क्लीव्ड होतो आणि रिप्लेस होतो कशाने, तर कार्बन एक्स बॉन्ड. मग एक्स कुठला कुठला असू शकतो, एक तर कार्बन असू शकतो किंवा ऑक्सिजन असू शकतो किंवा नायट्रोजन असू शकतो. द टर्म usually implies that the transition metal is involved in the CH cleavage process. ओके, ट्रान्झिशन मेटल इन्व्हॉल्व होतो CH क्लिवेज प्रोसेसमध्ये. The reaction classified by the term typically involve the hydrocarbon first to react with a metal catalyst to create an organometallic complexes in which the hydrocarbon is a coordinate to the inner sphere of a metal either via the intermediate alkane or arene complexes or as the transition state leading to the MC intermediate. काय सांगितलं आहे यामध्ये की रिॲक्शन क्लासिफाईड होते. ओके, टिपिकली इन्व्हॉल्व हायड्रोकार्बन फर्स्टमध्ये, देन रिॲक्ट विथ अ मेटल कॅटालिस्ट टू क्रिएट द ऑर्गॅनोमेटॅलिक कॉम्प्लेक्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कॉम्प्लेक्स क्रिएट होतो अँड देन विच द हायड्रोकार्बन इज अ कोऑर्डिनेट टू द इनर स्पियर मेटल. नंतर हायड्रोकार्बन जो आहे तो कोऑर्डिनेट होतो इनर स्पियरमध्ये ऑफ मेटलच्या वाया द इंटरमिडिएट अल्किन और अरिन कॉम्प्लेक्स. इंटरमिडिएट कुठला असू शकतो, एक तर अल्किन किंवा अरिन कॉम्प्लेक्स असू शकतो और ट्रान्झिशन स्टेट त्याला म्हटली जाते, लिडिंग टू द MC मीन्स मेटल कार्बन इंटरमिडिएट. द इंटरमिडिएट ऑफ द फर्स्ट स्टेप नोन ॲज द CH ॲक्टिवेशन. त्या इंटरमिडिएटच्या फर्स्ट स्टेपला म्हटलं जातं CH ॲक्टिवेशन अँड समटाईम्स यूज्ड द इंटरचेंजेबली विथ CH फंक्शनलायझेशन. The first step can be undergo the subsequent reaction to produce the functionalization product, and important to the definition is the requirement that during the CH cleavage event the hydrocarbon series remains associated in the inner sphere and under the influence of a metal means M. Then next is the oxidative addition. What is the oxidative addition? The oxidative addition and reductive elimination are the two important and related classes of a reaction in organometallic chemistry. ओके, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन अँड रिडक्टिव्ह एलिमिनेशन हे जे इम्पॉर्टंट आहेत ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्रीमध्ये. द ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन इज द प्रोसेस दॅट इन्क्रीज द बोथ ऑक्सिडेशन स्टेट और कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द मेटल सेंटर. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन ही प्रोसेस जी आहे ती काय करते, तर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आहे ती इन्क्रीज करते किंवा कोऑर्डिनेशन नंबर इन्क्रीज करते. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे त्या मेटलला लागलेले असलेले लिगँड, किती नंबर लिगँड लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर ऑक्टाहायड्रल असेल तर ऑक्टाहायड्रल म्हणजे मेटलला 6 लिगँड लागलेले आहेत, सो तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. किंवा टेट्राहायड्रल असेल, एखाद्या मेटलला 4 लिगँड लागलेले असतील तर त्याला टेट्राहायड्रल म्हटलं जातं. सो त्या मेटल ॲटमला किती लिगँड लागलेले आहेत, तर 4 लिगँड लागलेले आहेत, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. Okay, this is called a coordination number. So oxidative addition is process increase the oxidation state as well as the coordination number of the metal. Then the oxidative addition is often a step in a catalytic classes cycle in conjugation with the reverse reaction reductive elimination. Oxidative addition ही स्टेप जी आहे ही कॅटॅलिटिक सायकल आहे आणि त्याच्याच रिव्हर्स रिॲक्शन त्याला काय म्हटलं जातं, रिडक्टिव्ह एलिमिनेशन. द ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन इज अ प्रोसीड व्हाया many pathway that depend on the metal center and the substrate. Oxidative addition ही प्रोसेस जी आहे ती मेनी पाथवेने जाते. ओके, ती मेटल सेंटरवर किंवा त्याच्या लागलेल्या सबस्ट्रेटवर काय आहे, डिपेंड आहे. The representative example is the reaction of a hydrogen with a Vaska complex is a trans IRCl-COPC6H532. This transformation iridium change its formal oxidation state from 1 to 3. ओके, आता इथे एक्झाम्पल एक घेतलेला आहे वास्का कॉम्प्लेक्सचं, जो ट्रान्स इरिडियम ClCOPC65H53 × 2. ओके, हा वास्का कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये काय झालेलं आहे की इरिडियमची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +1 to +3 मध्ये चेंज झालेली आहे.
The product is formally bound to the 3 anions, 1 chloride and 2 hydride ligand. फर्स्टली जो आहे वास्का कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार आहे तेव्हा तो कसा बाउंड झालेला असणार आहे, 1 क्लोराइड ॲटमने अँड 2 हायड्राइड लिगँडने. Okay, as shown below, the initial metal complexes has a 16 valence electron coordination number of a 4, where the product is a 6 coordinated 18 electron complex. आपण 18 इलेक्ट्रॉन लोन बघितला होता की 18 इलेक्ट्रॉन असलेले कॉम्प्लेक्स जे आहेत ते काय आहेत, स्टेबल कॉम्प्लेक्सेस असतात. सो खाली जे एक्झाम्पल दिलं आहे वास्का कॉम्प्लेक्सचं त्याच्यामध्ये बघितला तर फर्स्ट इज अ इरिडियम. फर्स्ट त्यांनी दिलं आहे इरिडियम 1 मीन्स 1 त्याची ऑक्सिडेशन स्टेट आणि 16 इलेक्ट्रॉन हा काय आहे, 16 इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्सेस आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये H2ची ॲडिशन करणार आहे तेव्हा इरिडियम 3 त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे, +2ने इंक्रीज होणार आहे. सो +1 to +3 मध्ये जाते कारण की 2 आपण H2 ॲडिशन केलेले असल्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट 2ने इंक्रीज झाले मीन्स +1 to +3 अँड दिस कॉम्प्लेक्सेस फॉर्म द 18 इलेक्ट्रॉन. तो काय जातो 18 इलेक्ट्रॉनमध्ये जातो. इथं सिंपल एक्झाम्पल आहे ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनचं. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनमध्ये एक तर ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होणार प्लस कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार. थँक्यू.